उत्तराखंडच्या बागेश्वर परिसरात रविवारी दिनांक 14 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास एक भयानक घटना घडली। देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कार अनियंत्रित होऊन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत जाऊन कोसळली। या घटनेत एकाच गावातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। मृतांमध्ये 2 सख्ख्या भावांचा देखील समावेश आहे। कमल प्रसाद वय वर्ष 26, नीरज कुमार वय वर्ष 25, दीपक आर्य वय वर्ष 22, कैलाश राम वय वर्ष 25 असे मृत तरुणांची नावे। या घटनेत परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलं। 4ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुण हे एकाच गावातील रहिवासी आहेत। गावात धार्मिक पूजा असल्याने ते सरयू नदीतून गंगाजल आणण्यासाठी कारने बागेश्वरला जात होते। रविवारी पहाटे त्यांची कार बालीघाट धरमघर परिसरातील चिरांगजवळ आली असता अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले। काही क्षणातच कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत जाऊन कोसळली। अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। या घटनेत कारमधील 4ही तरुणांचा घटनास्थळी मृत्यू झाला। दरम्यान स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली। अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अपघातात मृत्युमुखी पडलेले नीरज आणि दीपक हे सख्खे भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे।